नमस्कार. आज 4 डिसेंबर 2025. बरोबर 8 वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीमधील एका उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता श्री शशी कपूर यांचं दुःखद निधन झालं होतं. आज 8 वर्ष पूर्ण झाली. 8वी पुण्यतिथी शशी कपूर यांची. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायचं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची, तर त्यांच्या हिंदी सिनेमा संदर्भामधल्या माझ्या बऱ्याच आठवणी आहेत. त्यांनी जो निखळ आनंद दिला सिनेमासृष्टीमध्ये आपल्या अभिनयातून, आपल्या निर्मितीतून, तर त्याबद्दल मला असं बोलावंसं वाटतं आहे. आणि माझ्या आठवणी हिंदी सिनेमातल्या, त्यांच्या अभिनयासंदर्भातल्या वगैरे, तर थोडं मी इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम श्री दिवंगत शशी कपूरजी यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. पृथ्वीराज कपूर सारख्या महान निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक आणि जसं म्हटलं पाहिजे की हिंदी सिनेसृष्टीचे बादशाह त्या अर्थाने, तर त्यांचा 3 नंबरचा पुत्र म्हणजे शशी कपूर. मोठे राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर हे 3 भावंड. कपूर घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे पृथ्वीराज कपूर, राज कपूर सोबतच शशी कपूर यांनासुद्धा दादासाहेब फाळके अवॉर्ड, हे सर्वोत्तम जे अवॉर्ड आहे ते प्रदान करण्यात आलेले आहे. हा पण एक विक्रमच आहे की एका घरामध्ये 3घांना दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालं होतं. त्यात शशी कपूरजी यांनाही मिळालं होतं.